एक घास प्रेमाचा खास तुमच्यासाठी. जेवणात डाळ भाजीचा कधी कधी कंटाळा येतो, तर फक्त 5 मिनिटात तयार होणारी ही चटपटीत आणि खमंग दही कढी, एकदा याची चव बघितली ना तर ही चव अगदी जिभेवर रेंगाळत राहील अशी ही दही कढी. तर आता साहित्य बघूया. तर इथे अर्धी वाटी दही घ्यायचे, 2 चमचे बेसन, अर्धा चमचा मेथी दाणे, अगदी थोडंसं खोबरं घ्यायचं आहे, हिरव्या मिरच्या, लसूण, आल्याचा छोटा तुकडा घ्यायचा आहे, नंतर कढीपत्त्याचे पानं, कोथिंबीर, मोहरी, जिरे, हळद, हिंग, मीठ आणि साखर. तर आता आपल्याला इथे वाटण तयार करायचं आहे. तर वाटणामध्ये आपल्याला इथे खोबरं घ्यायचं आहे. तर खोबरं तुमच्याकडे जर ओलं खोबरं असेल ते वापरलं ते तरीही चालेल, पण इथे आता माझ्याकडे सुक्कं खोबरं आहे तर ते घेते. नंतर यामध्ये आता हिरव्या मिरच्या घालायच्यात, आलं घालायचं आहे, लसूण पाकळ्या घालायच्यात आणि याचा आता ठेचा तयार करून घ्यायचा आहे. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये छान असा ठेचा तयार झाला आहे, तर तुम्ही पाहू शकता. आता त्याच भांड्यामध्ये आपल्याला दही घ्यायचं आहे आणि ह्या दह्यामध्ये बेसन घालायचं आहे. बेसनाचं प्रमाण योग्यच ठेवायचं, जास्त पण नाही, कारण घट्ट कढी चांगली लागत नाही. तर आता आपल्याला हे छान असं मिक्सरला थोडंसं पाणी घालून हे वाटून घ्यायचं आहे. आता कढईमध्ये तेल घालायचं आहे. तेल चांगलं तापलं की फोडणीचं साहित्य घालायचं आहे. तर फोडणीमध्ये आता मोहरी घालायची, मोहरी तडतडू द्यायची, नंतर जिरे घालायचे, नंतर हिंग घालायचे आणि मेथी दाणे घालायचे. आता यामध्ये हिरव्या मिरचीचा ठेचा घालायचा आहे, जो आपण वाटून ठेवला होता तो घालून घ्यायचा आहे. आता हा ठेचा छान परतवून घ्यायचा आहे. तर इथे कढीपत्त्याचे पानंसुद्धा घालायचे. तर आता हे खमंग परतून घ्यायचं आहे. इथं आपण मेथी दाणे घालतोय, कारण मेथीमुळे कढीला एक वेगळीच चव येते आणि सुवास पण इतका भारी येतो ना, आणि चविष्ट पण तितकीच होते. आता यामध्ये अर्धा चमचा हळद घालायची आणि हे चांगलं मिक्स करायचं आहे. नंतर थोडीशी कोथिंबीर घालायची. कढी म्हटलं की कोथिंबीरचं प्रमाण जरा जास्तच ठेवायचं आहे. आता इथे आपण दही आणि बेसन मिक्सरला फिरवून घेतलं होतं, त्यामध्ये अजून पाणी घालायचं आहे आणि आपल्याला आता हे पाणी फोडणीत ओतून घ्यायचं आहे. आता हे चांगलं मिक्स करायचं आहे आणि कढी फाटू नाही म्हणून गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे आणि दही बेसन टाकल्यावर ते सतत ढवळत राहायचं आहे, म्हणजे कढी अजिबात फाटत नाही. आणि दही बेसनसुद्धा व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे, म्हणजे एकदम व्यवस्थित अशी कढी तयार होते. तर आता इथे आपल्याला मीठ घालायचे, चवीपुरतं मीठ घालायचे आणि 2 ते 3 चमचे साखर घालायची. साखर नक्की घाला, चव खूप भारी येते. तर आता हे मिक्स करायचे. आता कोथिंबीर घालायची आहे आणि 5 मिनिट हे चांगलं उकळून द्यायचे आणि जास्त पण उकळी घ्यायची नाही, नाही तर मग कढी फाटू शकते. अगदी 5च मिनिट इथे कढी आपल्याला उकळून घ्यायची आहे. तर बघा इथे कढीला आता उकळी आली आहे आणि दही जेवढं आंबट ना तितकीच कढी खूप भारी होते, म्हणून आपल्याला इथे दही कढी करताना आंबटच घ्यायचं आहे. तर आता इथे गॅस बंद करूया. तर ही कढी भाकरीसोबत किंवा वाफळलेल्या भातासोबत, म्हणजे ही कढी अमृताची धार. तर ही कढी नक्की करून पहा. आणि आता वरतून आपल्याला 1 चमचा तूप घालायचे आणि भरपूर अशी कोथिंबीर घालायची. तर तयार आहे आपली परफेक्ट कढी. तर रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त राहा, मस्त खा. बाय बाय.